या या पाहुणं तुम्हीच न्यायला पोरगी लाजती जरा न्या बिन आणून बी सोडा या या. सजना है मुझे सजना के लिए. आयो आईचं सिंदूर आहे का हे? अगं बाई अजून व्हायचंय की लग्न नको आताच. आज उनसे मिलना पर्स लेके. बया माय माझ्या नावानं बोंबल म्हणलं नवऱ्याला बोलवलं की लगेच गेली कामधंदा सोडून. आल्यावर शिवाय देईल मला नाही तर मार. गेला कुठं गेलाय किती वेळ झाला येईल नाही बी नाही जमून बसली परत आई आली की परत उशीर झाला की जाऊ द्यायची नाही. फोन बी नाही फोन करायला फोनच घेते त्यांच्याकडून द्या म्हणते मला बी माझ्या मैत्रिणीवर सगळ्याकडे आहे. लाल लाल पागोटी गुलाबी चेहरा बायकोला भेटाय चालो शेजाऱ्याच्या पोटात उठेल गोळा लाल लाल पागोटी गुलाबी चेहरा लाल लाल पागोटी गुलाबी चेहरा बायकोला भेटाय चालो शेजाऱ्याच्या पोटात उठेल गोळा ये गोगलई ये फूल है तिच्या मम्मीने मला म्हणली होती मी पुरीला फुलामध्ये वाढवलं मग हीच फुल घेऊन जाणार आता मी तिच्यासाठी ये वा दिदे मी चाललो बर का बायकोला भेटायला ये बायको माझी वाट बघत असेल बाबा त्याला वाव बिगी बिगी आहो आहो आला काय झालं आला का तुम्ही? रुस लाव का किती वेळ झालं वाट बघत बसले. शेंगा काय लाव का मग काय करू भूक लागते. फिरायला जायचंय की आपल्याला चला. चला की चला की मग कसं दिसायला मी छान दिसायला. मी तुम्ही तर राजकुमारी दिसायला लागला बाया सांग खायच्या शेंगा बाय कुठं आहे की तोंड बी आव इथं आहे अगं बाय पडल्या. नाही काय ते चला तुमच्यासाठी फुलं आणले हो कुठं घालो हे घालू का माझं डोक्यात थांबा अगोदर देतो खाली बसून आ पांढरं असते का फुल? अहो तुमची मम्मी म्हणली होती तुम्हाला फुलकोबी मध्ये वाढवलं म्हणून फुलकोबी आणली मी कसं वाटलं छान आहे का नाही धन्यवाद धन्यवाद. आवडलं का तुम्हाला लय आवडलं. लय चिकट दिसतात. नाही हो होय हो, कुठं जायचं? मला थोडं सांगायला कुठं जायचं म्हणायले मी. तसं काय खांदवायला होतं हो तुम्ही तसं खांदवायला वाजायला तुमच्या होय बघताव काय बसा. आमची दिदी लय वारी बघते हो माझ्या पण झालं त्या टाकल्यामध्ये बर बर आपल्याला चला की लय भूक लागली मी तुम्ही नेणार आहे म्हणजे कालपासून जेवले नाही. आपल्याला मुनीच्या धाब्यावर जायचंय चांगलं भेटते का जेवायला? रोटा परोटा लय भारी भारी भेटतंय चला चला बरं लवकर लय भूक लागली बघा. सावकाश बर का वाट बघून बघून मेकअप सुद्धा गेला बाय मग. अग इकडे ग बाई पडशील सावकाश चल सावकाश सावकाश चला आंधळ्यावानी तर झालं रे पांडुरंगा हॉटेल लय भारी आहे इथं इथं बाई सगळं एवढं का बोकांडात आहे हा, हॉटेल? हा, मला धरा बाय मी सावकाश पुढं. चल. हा, बाई सकाळ धर नाही एक बी गिरायकाला नाही आता तर उद्याच देवा बाई. नमस्कार नमस्कार मुन्नीबाईच्या हॉटेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार नमस्कार राम 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 काय तुमच्याकडे मेनू आहे का चालू आहे का हॉटेल बंद आहे का चालू आहे मुन्नी बाई चालू आहे चालू आहे. आहे का भूक चालू? लागली लय. बर 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 चला चला अहो इकडं हो इकडं इकडं इथं बसायचं इथं बसा इथं का? बसा सावकाश बसलाव का
बसली जेवायची आता. होय मला सगळं दोन दोन कसं दिसायले. 2 हॉटेल आहेत इथं. एकच आहे तेवढं मुन्नी बाईचं, दुसरं कोणाचं सुद्धा आहे मला हॉटेलला. वाटलं 2 हॉटेल आहेत काय की हो म्हणून मी विचार. काय पण तुम्हाला दिसतंय ना. पण माय पण छान आहे का ना हॉटेल इथलं? कसं आहे निसर्ग वगैरे, निसर्गरम्य वातावरण. छान आहे. हा आणि इथं फक्त कपलच येते ते हो. तुम्ही कधी आलता माझ्या आधी? अरे बाबा, आपली पहिली वेळच आहे ही. माझ्या मित्राला माहित होत ती, त्याच्यामुळे मला सांगितलं आपली पहिली वेळच आहे. खरं मला वाटलं शपथ. तुम्हाला माहित आहे हा. की. नाही बरं, नाही कोण- शपथ आता सांगा. नाही तसलं काय नाही. घेऊन आला बाबा असाल ऑर्डर देता का नाही तुम्ही? हा देतो की पाणी मुन्नीबाई. तर द्या की हो पाणी आणा की मुन्नीबाई. जरा चांगलं स्पेशल ह्याच्यामध्ये पाणी आणा. इथलं पाणी सुद्धा स्पेशल आहे माहित आहे का? स्पेशल म्हणजे बघा की हो का, पाणी सुद्धा लय भारी भेटतं इथे. हा, हो का. पातेल्यात स्पेशल पाणी असते. हा मग मुन्नीबाईचं हॉटेल आहे, स्पेशल आहे. ह्यात थोडं थोडं होतं, उगलीचा होता. हा, थांबा जरा. अवघड दिसतंय कार्यक्रम बाबा. अहो आमच्या आईनं सांगितलं बाहेर गेल्यावर चांगली चूळ भरत जावा. काय ती खाल्लेलं असतंय ते सगळं होतंय. मी ह्याच्यात पाणी पित नाही, आमच्या आईने अहो काही दिलेलं आहे. लयच लाडच दिसत. हा मग माझ्या आईचं लाडाचं आहे की मी. ह्याच्यात पाणी ओतून मी पितो. तुम्हाला माहित तर आहे का, असं पाणी ओतून प्यायचं असते. छान वाटतं ही माहित आहे मग का? सासरवाडीला हे आलं मग हे घेऊनच येईल. हा मग असं गिळत नाही का पाणी तुम्हाला? नाही बाबा, ती चांगलं नसते, चांगलं नसते. ती कशात पण पाणी देते, ती करते ती. ह्यात छान लागते पाणी माहित आहे का? ह्यात की बरं जाऊ द्या. होय एक विचारू का? हा बोला की. मग तुम्हाला कसं काय आवडले हो? अगं बाई, कसला प्रश्न विचारला. जाऊ का मी उठून? अन- किती हसायला एवढं वेळ असते. अहो मला मला तुम्ही पहिल्या नजरेतच आवडला. मी बघितलं दीदीला आमच्या म्हणलं, दीदी केली तर हीच पोरगी करणार, नाही तर करणारच नाही. बर बर. आणखीन काय? काय नाही. आता जेवणाची ऑर्डर देऊ का? लय भूक लागली. तुम्ही म्हणलं नाही का तुम्ही नेणार मला भेटायला, आईला फोन करून सांगितलेलं काल. तेव्हापासून मी जेवले नाही खरंच. होय. हम्म. अहो एवढी म्हणलं- लवकर काळजी करू नका हो, ऐका तर की. मला वाटलं परत आता जेवल्यावर परत तिथे गेल्यावर मग मी काय खाऊ. काय खाऊ म्हणजे तुम्हाला का उपाय सोडणार आहो का मी का? मला पोटात जागाच नाही की राहत मग परत. होय असं होय. म्हणून मग मी जेवलेच नाही. बरं. मुन्नीबाई या, ऑर्डर घ्या की जरा. काय काय द्यायचं? काय आहे तुमचं हॉटेलमध्ये? चायनीज आहे का? ओ मी तसलं काय खात नाही, आता सांगायला लागलोय. तुमच्याकडं पिठलं आहे का? पिठलं, भाकर आणि ठेसा. आईंदा आहे काय घे? काय हो, इज्जत घालवायला लागला तुम्ही. हॉटेलमध्ये तसं भेटत असते पिठलं बेकर भाकर बेसन. अहो मी हॉटेलमध्ये पहिल्या वेळेस आलो हो, ती पण अहो तिला आवाज ऐकू देऊ नका. तुम्ही लई बोलू नका, हळूहळू माझी इज्जत ठेवा जरा. आपण पहिल्यांदा हॉटेलमध्ये आला. मुन्नीबाई काय समजेल पुन्हा. हा हा, आता सांगा तिला ऑर्डर. काय आहे मग? आता सध्याला आमच्याकडे चहा आहे. पोटा पण चहा कशाला चालू ठेवायचं? हॉटेल बंदच करून टाकायचं ना. नुसता चहा. किती माझ्या छान दिसते धनीचा कशाला माझी. चष्मा घातलाय का? अगो बाई, माझी तर किती काळजी करते, काय करावं काय नाही की बाबा. जावा ना मग चहा घेऊन या. हा मग हो, कसली भारी दिसायला लागला हो तुम्ही. नजर आहे लागल तुम्ही माझी. आमच्या घरात माझ्या एवढं कोण सुद्धा सुंदर नाही. नजर लागल माझी. फु. नजर लागल. जरा स्पेशल म्हणजे काय? वा, अरे बापरे,
मुन्नीबाई काय आहे ते स्पेशल. जेवायला मी जेवले नाही शाच पाजायचं काय करावं प्याच्या दिवस दिच्याला पाचतो तुम्हाला कॉफी. जेवायचं होतं मला ब्लॅक टी आहे ते मी नाही स्पेशल. पीत बिल्याक अहो प्या हो चांगला आणलाय. अहो 30 रुपयाला एक चाय हो. दुधाचं लागतं अहो नसल्यावर आता कुठं आणावे. तुम्हीच प्या दोन्ही पण नको मला प्लीज मुन्नीबाई कॅन्सल होते का? हा कॅन्सल होते का? नाही होत आता. 60 प्यायचं. रुपये जाते तो 60 तुम्हीच प्या मग रुपये. मला नको मला नको 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 अहो 60 रुपये द्या किती कमवायला विषय हे लागते तो. अहो प्या हो एवढं. आमच्या आई मला एकटीसाठी 40 रुपयाची दुसरी शांती एकटीसाठी चहा प्यायला अहो आम्ही कोरा चहा पिता हो चांगला असते खरंच. शरीरासाठी. आताच तुम्ही एवढा चिकटपणा करायला काय होईल काय होईल? किती गरम होतंय अरे बापरे गरम होईल का तुम्हाला? हे घ्या हो का. चला आता जायचंय आपल्याला चला. ओय, आमचे पैसे द्यायचं चहाचं. Excuse me. एक तर जेवणासाठी काय होतं का तुमच्या हॉटेलमध्ये मी 2 दिवस झाले उपाशी आहे. आणि तुम्ही चहाचे पैसे मागताय माझ्या धन्याला शोभतं काही तुम्हाला देतो मुन्नीबाई देतो. मला पुन्हा पुन्हा यायचं असतं इथं हॉटेलमध्ये. तुमचं काय एक्सक्यूज मी करायला लागला. चला उठा. पुन्हा पुन्हा म्हणजे कुणाला घेऊन यायचे पुन्हा 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 कशाला कोणाला घेऊन यायचं? तुम्हालाच यायचं ना. तर कुणाला आणायचं? वा वा. माझे पैसे. ठीक आहे. धरा. हे माझं घेऊ द्या. चला जाऊ आपण आपल्या घरी. हे सोडतो तुम्हाला. ती फुल राहू द्या ना तुम्हाला आईला द्या. 20 रुपये का? हा राहू द्या. 10 रुपये. जास्त बोलू नका हा चला जाऊ आपण. तर एवढं फूडखंडामध्ये हॉटेलमध्ये आणलं काही जेवायला सुद्धा नाही पहिला ही अशी का लागली बुधबीत नाही तर लागलं हिला. होय 2 दिवस तर घर राहिलं आपलं माग. होय का हा इथं आहे इथं. हा जाऊ का मी? जावा की मग असं तर जाऊ वाटाणा गेले हो. जावा टाइम आहे लागणार ऐका की बाय जाऊ जावा खरंच जाऊ का? जा काय या राहा मुक्काम करून जावा मग आजच्या दिवस राहिला असतो पण आमची आई वाट बघायला लागली. जाऊ का? जावा मला तर जाऊ वाटाणा गेले हो. हमारी शादी को 400 बरस लगे हमारे दीदी के पास. आई मी आलो बायकुला भेटू.